आज चढणार ना बिना चपलीला चप्पल कुठे राहू बड़ा लगेगा. तर निखिल रेडेकर कसं वाटतंय आता स्टार्टिंग मध्ये आता जरा नाही नॉर्मल चालू आहे. नॉर्मल आहे आता पुढे जाऊन कळेल काय काय कळेल. व्हिडिओसाठी चालेल नीट चाल जोश मध्ये जोश कमान लेट्स गो. आम्ही पळत जाऊ. चार दोन हात दोन पाय कोंडाणा केलं चिताकली गुरबडा रात्री नाचात आलेला. जर आपण आलेलो ना आता आपला छोटी छोटी इथली काय ती राहिली कोणती हा ना खाली आहे ती. गाडी घेऊन क्वालिटी भाई काय व्ह्यू आहे. तू आगे रे हम लोग भी आने चाहिए. हाँ तो पीछे से आएंगे ना भाई. कितना भी लोग आए हळू निघेल वरती गेला. तर यशराज पवार तुमच्याकडून 2 शब्द ऐकायचे माझे कान आहे. दम लागायला लागला. एवढी शात थकलोय मी. कसं वाटतंय कसं तुम्हाला? जय निखिल रेडेकर. तर पाव एवढा घर आम्ही चाललेलो आहे. गड तुमचे काय 2 शब्द? जरासं चाललोय. ओव्हर रेटिंग करू नका. जे आहे ते मजा येते. सावकाच्या वरती गर्दी बघा जाम स्लो आहे. आरामात जाऊ. काय खायची स्पीडची आता त्यात आपली नाही चुकी. आम्हाला दम नाही लागलाय पण गर्दी आहे म्हणून आम्ही थांबलोय. गर्दी आहे म्हणून माहिती थांबलोय आम्ही. दम नाही लागलाय. टोकावर थांबलो असतो आम्ही त्या टोकावर. वरती गर्दी खूप आहे. दम नाही लागलाय. दम लागलाच नाही रे. मित्रांनो लावायला भाड पाडतात भले आतून किती पण ढिगवर. स्वर्ग बघा स्वर्ग हल्ला. बोले
काय बोलू जरासं बाकी जरासं दाखव इथं जरा चला लवकर पोचलोच पोचलो चला पोचलो. कोल्हापूरचा ठाणे मागे कृष्णा तिथे लागला चला पोचतोय काका चला. थांब वाट बघतो वर. तर उद्या लेस थकला नाही लेस निघाली आहे. त्या तोंडावर बघू शकता थकला नाही. थकला नाही तो लेस निघाली आहे. आणि तुमचं काय खा झाली आहे पायाला खा झाली आहे म्हणून थांबलाय. त्याला धगायचं आहे. थांबला तर संपला. आता थांबायचं थांबला तर संपला. थांबला चल जरा सर वाटतं. पण मित्रा कुणीकडं काय आलं असं असलं पाहिजे ना भाई. तसं असं सरळ सरळ चाललं हे जरा वरती चढा खाली उतरा. पुढे मला पुढे दमलाय भाई तू दमलाय. मग काय झालं हे बघ पोचलो. डोंगर दिसतो. थांबायचं नाही त्याला आता. जरासं बाकी रायगड ऑलमोस्ट क्लिअर. जीव हाय जीव राहणार. शेवट माझा फक्त हा जगला पाहिजे. विमान रायगड वाट लावणार आपण. मित्रांनो शाळा शिकाण येतं असं मित्र रेडी करण्यासाठी कामाला जावं लागेल. जाताना सकाळी 5ला उठून 1.5 तासाचा प्रवास करून गोरेगाव. तरी तो आलाय. तरी तो मला जिद्द आहे जिद्द. तुझी इच्छाशक्ती त्याला घेऊन आली. त्याच्यावरचं प्रेम आणि इच्छाशक्ती. तरी आपण आलो तिकडे मारावरती पण ज्ञान देतात. तर बघू शकता इथे हे गाढव आणि इथे हा एक गाढव आणि तो तिकडे आहे तो एक. पाणी दे रे. सर रागवले माझ्या. काय बोलले काही करता किल्ल्यावर. तर मित्रांनो ताण नाव झाली मित्रांनो. ताण लागले म्हणून थांबलोय. सर्व वरती जाण्याची भारी व्ह्यू आहे. हे पी काढ. स्वर्ग आहे वरती. किल्ल्यावर काय पण करतं का? काय पण करतं का? निकीचे मित्र बोलले. शिकलं काय झालं मी तुझे भाऊ बंधू काय जाता. हा थकलो ना थोडं पाणी प्यायला. तोंडावरचा घाम आहे ना अरे केस थेंब दिसतोय. 13:30 वाजले 12 महिने वाजले. आणि हा नाही मारले ना. ह्याला सोडा आणि हा व्ह्यू बघा. दुसरी बॉटल दे ना रोहित. वर जाऊया आणि हे लोक असे चढते ना तो. तेव्हा असल्या लोकांना अजिबात किल्ल्यावर आणू नका. काय असल्या लोकांना किल्ल्यावर अजिबात आणू नका. वर पकड जरा. आपला दिसतंय? असल्या लोकांना किल्ल्यावर आणायचं नाही. असले मी मला असले का बोलीन. ह्याला असले म्हणेल ह्याला असले म्हणेल. हे बघा 13:30 वाजलेले तोड. ठीक आहे 14:30. गावारी सर बघा रायगडचे आमचे अध्यक्ष उपाध्यक्ष मिरवीन. त्यांना अजिबात थकले नाही ते असेच.
ह्यांच्यामुळे बसले आपण कबड्डी प्ले आपण टाकलो नाही देशी माणूस हे विदेशी आहेत मी देशी काय 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 आमचा कार्यकर्ता ब्लॉगर जापानचे प्लेअर जापान इराणचे प्लेअर कटवे टॉप अफजल खानाचे पोरे मी काय बोललो ना तो बोलला ग्रीन 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 फाडला मी निखिलवर चालूच आहे. झालोय भाई रायगड दर्शन बाकी आपण दोन लोकांचं हे संपलेलं आहे जीव निघालेला आहे तरी पण जीव आहे आणि जीव राहणार. फक्त जगला पाहिजे अरे मित्रा काय बोलतो भाऊ दूध खा लगा कुठे चाललाय कुठे जायचं आपल्याला बघा काय कसं जातोय आम्ही ते बघा. कडवंडी दिसायला लागली आता. बघा जरा बाकी आहे चला तुम्ही कशाला टाइमपास करा किती बाकी आहे समर्थने बच्ची रायगड चढण्यासाठी 2 दिवस केला ना काय हा तरी बच्ची एवढा सत्तर मी काल तरी बघ कसा घामगो माइंडसेट असतं रे माइंडसेट विदाउट बॅग चढायला यांची फाटे आले हो दुसरी पाहिजे. हा एवढी तरी ठीक आहे मग नंतर खाली येऊन खाली खोट बोलायचं नाही फक्त रायगड चालायचं झाप झुप जीव हाय आणि जीव राहणार. फक्त ही दोघी जगली पाहिजे जगणार रे आता फुल एनर्जी पाणी बिल. आता कसं वाटतंय आता एक नंबर आता इझी चढू आम्ही. इझी इझी 2 मिनिटं खाली पण बोललेला खाली 5 मिनिटानंतर परत हेच परत हे वाक्यच मला मी बोलताना दिसतात. डिसिप्लिन इज परमनंट मोटिवेशन इज टेम्पररी मोटिवेशन इज टेम्पररी डिसिप्लिन इज परमनंट म्हणून तो जरा शांत आहे थंड येईल अजून थांबा. परत हे वाक्य तुम्हाला रिपीट केलं दिसेल इझी आहे. मग नंतर स्वतः बोलेल इझी नाही. आपल्याला टोक दिसतं बघ तो टोक बघा जवळच आहे जवळ एकदम जवळ आहे. डोळ्यांनी ते जवळ आहे पण शरीराने नाही मी मनाने तर रायगडच्या टोकावरच आहे फक्त शरीराने सापशिडी घेतोय सापशिडी घेतोय मनाने टोकावर शरीराने खाली शरीरावरती बसतो ना भावा हे सगळं नवीन आहे रे. आलोय जवळ आलोय. केलेलं ना काम मध्ये कमिंग सून बाय. तुम्ही पावसाळ्यात आलात तर सावधानी द्यावी. पावसाळा असतो तसा हिवाळा असतो. बोललायस पण ते चुकीचं ना तू बोललायस माहिती आहे जास्त गुण फोटो काढायला काळा फोटो तर मित्रांनो इथे आम्ही समाजसेवा करत आहे. सोसायटी तिथे काकांचं ते खाली पडलेलं शेखर दादा शेरे तर आमची पोरं त्यांना मदत करतायत की जरासा हातभार लावण्यामध्ये असं मदत केलेलं आहे. तर पण घेऊन जाशील तर चांगलं होईल काकांसाठी. तर एवढी मेहनत केल्याबद्दल वर तुमचं तेच ना जास्त खाली गेलो पुढचा टाकू नका मी किल्ल्यावर आला घरी नाही आला बरोबर आहे हे सगळं बरोबर तर मित्रांनो हा आहे दरवाजा.
खाली उरू का? खाली हा हे नाही एवढं नको लांब. खाली द्या पैसे. अरे जवळ आहे बघ. आलो रे तू तरी अरे हा तर दरवाजा होता मित्रा. अजून वर आहे. स्वर्ग अजून बघायचं बाकी आहे. मी ना घरात दाबलंय पण दाबलंय चालतं बरोबर आहे. मग कान चालू आहे. आता लागतोय वच्ची कॉल त्याचा गड चढल्यावर. मग त्याच्यासोबत चढला ते लोक गेले ते रप 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 रप. नमस्कार मित्रांनो, निकी रेडेकरांसाठी एक छोटासा ब्रेक घेतला आपण संत्र्यांचा. हा हा बरोबर आहे. हळू हळू नाही, इथे आता येऊ नका. संत्रीचा एक छोटासा ब्रेक आपण ह्या आणि इथून आपला किल्ल्याचा टोक दिसतोय आपला. जरासच बाकी आहे. पुढच्या काही 10 ते 15 मिनिटात आपण गडाच्या टोकावर असू ना. आणि दोन 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 मोजून आम्ही 6 जण आलोय. ड्रायव्हर दादाला धरून 7 पण 6 पण आता पोचले किल्ल्यावर. जरासच बाकी आहे. किल्ला गाठू रायगड गाठू. फायनली रायगड स्वर्ग. अजून बघायचं बाकी आहे. कधी स्वर्ग दिसतोय. पॉवर बँक आणायला पाहिजे तू. जास्त काय नाही, फक्त चढायला जरा वेळ लागला. नाहीतर आम्ही चढणारच होतो. जरा फोटो प्रॉपर व्हिडिओ काढू घरच्यांना दाखवू. गर्दी होती चढायला. नाहीतर आम्ही थांबत नसतो. खरं कारण सांगतो मला मित्रांनो, प्रिव्हियस व्हिडिओ तुम्ही बघितला आहे सगळ्या शॉर्ट मध्ये 2 माणसं बसलेली दिसली. ती क्लिप आहे ना कट. काय नाही बोल बाबा, इथं कट काय नाही. शिवी नको, शिवी नको. कट बाबा इथं काय नाही. चला. फोटो काढून मित्रा पाया पडणार ठीक आहे. देवाच्या पाया पण जाऊया. तो कसलाय. तो बघ अरे ते तर मेन आहे. त्याच्याशिवाय काय नाही आहे. मित्रांनो दोन शब्द यशराज मनातून शिवाजी महाराज जय. पहिलं स्वप्न रायगड, पहिला किल्ला माझा आयुष्यातला राजधानी रायगड. आता पुढे पुढे अजून किल्ले करू मित्रांनो. ग्रुप तयार आहे काय आता? टीमच काढू किल्ल्याचा. थोड़ा 1% भी बेली नहीं आ रहा काय है 5-6 मध्ये 5 से 10 मतलब
जय शिवाजी. जय. आपल्याला गाडीचा आवाज येत नव्हता. कुठे गाडीत तो गावारी पहिल्या बेंचवर महत्वाचा बाल्य किल्ला. तुम्हाला बाल्य किल्ला समजतो का? किल्ल्यामध्ये किल्ला असतो जो आपल्या राजांचा किल्ला. आपल्या राजांच्या परवानगीशिवाय त्याखाली या बाल्य किल्ल्यामध्ये कोणालाही प्रवेश नव्हता. याला बाल्य किल्ला म्हटलं जातं. हा पूर्वी किल्ला नव्हता, डोंगर होता. या डोंगराचं नाव रायरीचा डोंगर. इतिहास वाचा तुम्ही. आपल्या इतिहासामध्ये रायगडाची टोटल नावं 14 आहेत या गडाची. पण ज्यावेळी याला रायरी नावाने ओळखायची ना आपली लोक, हा डोंगर ताब्यामध्ये होता आदिलशाह. मग ताब्यामध्ये ठेवला मोऱ्यांच्या. नाव तुम्ही ऐकलं असेल, सावलीचे मोरे. आता आपण पाहिलाय का तुम्ही? दिसतो इथून रायगडावरून 8 किल्ले दिसतात, पण त्याच्यासाठी गडाचं हे वातावरण क्लिअर लागेल. तोरणा, राजगड, मकरंतगड, सोनगड, मानगड, लिंगाणा, प्रतापगड. समोरचं उंच डोंगर पाहताय का? याच्या पलीकडे आपला प्रतापगड येतोय. म्हणजे इथून प्रतापगडाचं अंतर जर आपण तुम्ही पाहिलं तर फक्त 70 किलोमीटर गाडी मार्ग. मग त्या प्रतापगडाच्या पायथ्यापासून या रायगडाच्या आपल्या उत्तरेपर्यंत तुम्ही आता वरती पोहोचलात ना. पण जेवढं तुम्ही येताना हे खालचं खोरं पाहिलं, या खोऱ्याला 400 वर्षापूर्वी जावळीचं खोरं म्हटलं होतं. तुम्हाला अस्वल समजते का? अस्वलीच्या केसामध्ये सोडलेली ऊस सापडू शकते. 400 वर्षापूर्वी इथे खाली सोडलेला मला वाटते हत्ती सापडणार नाही, एवढं दाट जंगल होतं. आजही रायगडाच्या खाली काही ठिकाणी एवढं दाट जंगल आहे, सूर्याचं किरण ही जमिनीवरती पडत नाही. मग हे जावलीचे मोरे हे आदिलशहाकडे काम करायचे. मग त्या आदिलशहाने हा डोंगर ठेवला त्या मोऱ्याकडे, आणि त्या मोऱ्याने याचा वापर केला होता कैदी ठेवण्यासाठी. ही बांधकाम वगैरे काहीच नव्हते. हा डोंगर होता. डोंगर आपल्या राजाने लांबून पाहायला आवडला गेला. मग त्या मोऱ्यांकडून हा गड जिंकून घेतला. 15 मे 1656 रायगड किल्ला जिंकला. 56 ते 70 14 वर्ष या रायगडाची बांधकामं चालू होती. म्हणजे 400 वर्षापूर्वी रायगड बांधायला आपल्या राजांना 14 वर्ष लागली होती. मग त्या 14 वर्षामध्ये काय बांधलं? 350 इमारती कोरल्या. या गडावरती 100 एकरामध्ये अशा 350 इमारती आहेत. 11 तलाव आहेत मोठी मोठी या डोंगरावर. 84 बारके टाकेत पाण्याच्या. तुम्ही 2 दिवसामध्ये काय पाहणार? 350 इमारती, 11 तलाव आणि 84 टाक्या. प्रश्न पडतो ना, या 350 इमारती बांधायला 400 वर्षापूर्वी हा दगड कुठून आणला? तुम्ही पायीवरती आलात ना, 2 तास तुम्हाला लागले असतील. या पायऱ्या आता बांधल्या आपल्या गव्हर्नमेंटने, पूर्वी पायऱ्या नव्हत्या. त्या मार्गे हा दगड इथे आणणं शक्य नव्हतं. गडावरती खड्डा खोदला, दगड काढली, गड बांधला. पण जिथे खड्डा पडला तिथे आडवं भिंत बांधलं, पाणी जमा झालं. पाणी अडवा आणि पाणी जिरवा. म्हणजे एका दगडात 2 पक्षी मारलेत. गडाचं बांधकाम पण झालं, लोकांना पिण्यासाठी पाणी पण झालं. रायगडावरती आता सध्या एवढं पाणी आहे, 2 वर्ष पाऊस नाही पडला तुम्हाला गडावरती पाणी सापडेल. लोक गडाच्या खाली पाणी आता विकत आणतायत. आता याच्यामध्ये मटेरियल गुळ, चुना आणि सिस म्हणजे लीड म्हणून हे मजबूत आहे. तुम्ही रायगड पाहताय सर्वजण आता माझ्यासोबत. हे विटांचं बांधकाम पेशव्यांचं, दगडी बांधकाम आपल्या राजांचं आहे. ज्याने आपला रायगड आपल्या ताब्यामध्ये घेतला त्याने गडाचा वापर आपल्या पद्धतीने केला. रायगडावरती 10 वर्ष आपले राजे होते, फक्त 10 वर्ष. 9 वर्ष शिवरायांचे सुपुत्र इथे आपले संभाजीराजे होते. 1 वर्ष संभाजीराजांच्या पत्नी होत्या, येसुबाई त्यांचं नाव. आणि मग या गडावरती सत्ता पेशव्यांची आली. म्हणजे 1733 ला रायगडावरती पेशवे पोचले. त्या लोकांनी गडावर राज्य केलं 1818 पर्यंत. म्हणजे सर्वात जास्त रायगडावर राज्य पेशव्यांनी केलं. रायगडावर दुसरे बाजीराव पोचले, इथे पहिले बाजीरावने आले. 350 इमारतीवरती मग 14 वर्षामध्ये काय बांधलं गेलं? 350 इमारती, 11 तलाव आणि 84 टाक्या. 350 इमारतीवरती छत होतं. रायगड हा त्याखाली पूर्ण पॅक होता. त्याच्यावरती छत होतं, सागाची लाकडं होती, त्याच्यावरती मातीची कबलं होती. याच्या आतमध्ये पैठणी कापडं, रेशमी कापडं बोलतो आपण, त्याच्यामध्ये ती मशाल होती. मशाल समजते ना? लाईट नव्हती. कल्पना करावी लागेल त्याखाली हा रायगड कसा असेल. इथे खाली डोंगर आहे छोटासा, रोपवेच्या बाजूला, त्याला टच नाही, तो अल्लक आहे. आणि त्या डोंगराचं नाव पाहिलं तर त्याला आता म्हटलं जातंय पोटाल्याचा डोंगर. मग त्या डोंगरावरती इंग्रजांनी तोफा चढवल्या. 10 मे
10 मे 1818 मध्ये कर्नल फॉर्थल आणि मेजर हॉल हे दोघे इंग्रज होते, हे ब्रिटिश होते. त्या दोघांनी त्या डोंगरावरती तोफा चढवून रायगडावरती अटॅक केली. 400 वर्षापूर्वी या गडाला 11 दिवस आग लागली होती. 11 दिवस रायगड, 11 दिवसामध्ये पूर्ण लाकडी बांधकाम हे जळून गेलं. पण ज्यावेळी अटॅक केला त्यावेळी सत्ता पेशव्यांची होती, शिवराय नव्हते. जिथे समोर दरवाजा आहे त्याचं नाव पाहिलं तर मेना दरवाजा. तुम्ही वरती ना किल्ल्यामध्ये माझ्यासोबत तो पालखी दरवाजा. मेना आणि पालखी दोन प्रकार. मेना हा बंदिस्त असतो स्त्रियांसाठी, पालखी ओपन असते पुरुषांसाठी. कारण आपल्या राजांना राण्या होत्या 8. रायगडावरती राहत होत्या त्यांच्या 6 राण्या. तुम्ही ही आडबुंत पाहताय का आता? याच्या आतमध्ये 6 राण्यांची 6 घरे आहेत. तुम्ही आता 1 पाय किंवा 6 पाय सेम आहेत. यांनाच म्हटलं गेलं राणी वस. मग त्या 6 राण्या मेन्यामध्ये बसून बॅक साईडला प्रवेश करायच्या म्हणून त्याला मेना. मग इथे राहत होत्या आपल्या राजांच्या 6 राण्या. छत्रपतींच्या 2 राण्या गडाच्या बाहेर होत्या. त्यांची पहिली राणी होती ती सहीबाई, आपल्या संभाजी राजांची आई होती. पण आपल्या संभाजी राजांचं 2 वर्षाचं वय असताना सहीबाईंचं निधन झालं. राजगड पाहिलंय का? हा रायगड तो राजगड पुण्यामध्ये किल्ला आहे, तो वेल्हा तालुक्यामध्ये मराठ्यांची पहिली राजधानी. त्या गडावर राज्य केलं 26 वर्ष, रायगडावर राज्य केलं 10 वर्ष. मग आपला रायगड आपल्या राजांच्या ताब्यामध्ये येण्याच्या आधी सहीबाईंचं त्या गडावरती निधन झालं. आणि आपल्या राजांची आई म्हणजे आपल्या त्या राष्ट्रमाता जिजामाता, त्यांना त्यांच्या उतारत्या वयामध्ये त्यांना रायगडाचं शाखाचं वातावरण जमत नव्हतं. म्हणून तुम्ही आता सर्वांनी येताना गडाच्या पायथ्याला गाव पाहिला असेल. जाताना बघा पाचाड गाव, तिथे नवेकरामध्ये वाडा. वाड्यामध्ये आपल्या आईला ठेवली, त्यांच्या सेवेसाठी एक राणी. म्हणजे 8 मधल्या 2 राण्या गडाच्या बाहेर, बाकीच्या 6 राण्या इथे राहतात. 8 राण्या करण्याचं कारण हे आपल्या राजांचं राजकारण. गनिमी काबा माणसं नव्हती, होती कमी होती. पूर्वीचे नामवंत सरदार होते ना, त्यांच्या मुलीशी लग्न केलंय. सोयीर संबंध वाढत गेलं, स्वराज्य वाढत गेलं. त्या अफजल खानाला 64 बायका होत्या, तर 64 बायका आपल्या हाताने मारल्या. आपल्या राजाने अटक केलं. तिथे समोर 3 खड्डे, 2 जालीमध्ये मधलं ओपन ठेवलेले. धान्यांचे कोठाड, कोकणामध्ये बोलतो ना आपण बेव, कणगी किंवा अंबरखाना, धान्य ठेवलं जायचं. रायगडाला खालून जर त्या काळी कोणत्या शत्रूने वेढा मारला, गडावरच्या लोकांना धान्य पुरावं एवढं धान्य इथे होतं. जाणकारांची मतं आहेत, इतिहासकारांचं मत आहे आपल्या इथलं धान्य आपल्या राजांना त्या काळी 3 महिने पुरत होतं. त्यांच्या काळी दिवसाला रायगडावरती 3000 लोक राहत होती. कारण जो पहिला खड्डा आहे हा 22 फूट खोल आहे. 2 नंबरचा 18 फूट आहे, 3 नंबरचा 15 फूट आहे. स्टॉक होता, गडाला वेढा मारला तरच वापरायचे. काढण्याची पद्धत लाकडी शिडी भांड टाकून धान्य काढलं जायचं. मेन तुम्हाला धान्यांचे कोठार जर बघायचे असतील तर कोल्हापूर मनालागड, त्याच्यावरती 3 आहेत. वरून धान्य टाकायचे, खालून काढायचे. हा स्टॉक होता, वरूनच टाकायचे, वरूनच काढायचे. आपल्या राजांच्या नंतर रायगडावर सत्ता ते पेशव्यांची आली. त्या लोकांनी यांचा वापर केला होता कैदी ठेवण्यासाठी. 7 दिवस त्या कैद्याला डांबलं जायचं. केलेला गुन्हा कबूल केला ठीक, त्याला बाहेर काढायचे, गोंद्यामध्ये भरायचे, टकमा टोकावरून फेकून द्यायचे. रायगडावरून राजांनी कोणालाही फेकलं नाही, पण आपल्या संभाजी राजांनी कोणालाही सोडलं नाही. शिवरायांना इथे कैदी ठेवणं शक्यच नव्हतं. मी तुम्हाला आताच म्हटलं, तुम्ही जो पाहताय हा बाल्य किल्ला. तुम्ही कोणते गड किल्ले बघा, कोणताही राजा असू द्या, बाल्य किल्ल्यामध्ये कैदी ठेवत नाही. राजाने धान्य ठेवलं, पेशवाईने कैदी ठेवले. खाली तुम्ही घरं पाहताय, ही 5 घरं आहेत. त्या झाडांच्या खाली 3 आहेत. म्हणजे अशी घरं तुम्ही आपण पाहिली तर 8 आहेत. या जागेला म्हटलं गेलं अष्टप्रधान. त्या काळचे मंत्रिमंडळ. आपल्या राजांचे 360 गड किल्ले होते, पण त्या 360 गड किल्ल्यांचा लेखी कारभार इथून चालला जायचा. जसं आता आपण दिल्लीमध्ये आपलं मंत्रालय पाहतोय ना, हे 400 वर्षाचं मंत्रालय होतं. ती त्यांची ऑफिस होती, घरं नव्हती. आता आपण गडाच्या बॅक साईडनी चाललोय, एंट्रीच्या साईडला. ज्या दरवाज्यातून आपण आतमध्ये आलात त्याला म्हटलं गेलं मेना गेट. तो मेन गेट नाही, मेना. हा मेना गेट तो पालखी गेट. राजांची पालखी त्या खाली गडावरती पायी आली की तिथून आतमध्ये यायची. त्या दोघांच्या मध्ये ही तुम्ही आडवं भिंत पाहताय. याच्या आतमध्ये 6 राण्यांची 6 घरं. त्यांच्या समोर जर पाहिलं तर प्रत्येक राणीमालासमोर आपल्याला आडवा चौथारा पाहायला मिळेल. काय बोलता तुम्ही याला? ओटा कट्टा. यांच्यामधला कोणताही राणीचं घर बघा, त्याच्या समोर ओटा. त्या जागेला म्हटलं गेलं दासी ओटा. राजांच्या राण्या होत्या, त्यांच्या पण दास्या होत्या. आपण त्यांना बोलतो नोकर लोक. त्यांची घरं होती. प्रत्येक राणीचा नोकर दासी अलग होती, म्हणून तिच्या समोर तिचं घर. दासीला गडाच्या खाली जाण्याची परवानगी नव्हती. ती बाल्य किल्ल्यामध्ये येणार ना, खाली गेली म्हणजे पितोरी होणार. मग ज्याने रायगड किल्ला 14 वर्षामध्ये बांधला, त्यांचं नाव पाहिलं तर सेवेचे ठाई तत्पर रोज.
400 वर्षापूर्वी छत्रपतींची आर्किटेक्ट 56 मध्ये हा डोंगर जिंकला, त्यांच्या ताब्यामध्ये दिला, देताना पैसा दिला. शिवराय निघून गेले इथून, हा रायगड बांधल्या वेळी आर्किटेक्टला पैसा कमी पडला, त्याने परत नाही मागितला. जेवढं त्यांचं होतं स्वतःचं सर्व विकून 14 वर्षामध्ये रायगड उभा केला. म्हणून त्यांचं नाव त्याखाली या गडावरती एका पायरीवरती इथे आपल्या राजांचं नाव नाही ना, तिथे कलाकाराची नावाची माती आहे. असं म्हटलं जातं ज्याने तो ताजमहाल उभा केला त्याचे हात कापले गेले, पण ज्याने रायगड किल्ला आपला 14 वर्षामध्ये बांधला त्यांचं नाव आपल्या राजाने एका पायरीवरती करून ठेवलं. याचा अर्थ राजांसारखी माणसं होती, पण त्या माणसांसारखा राजा होता. धनासारखं आपल्या राजांचं मन होतं, मनासारखे राजे होते. म्हणून तर हे हिंदवी स्वराज्य उभं झालं. म्हणून तर आता आपण म्हणतो या रायगडावर खडे पसरले, या रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी. हेच आपला माणिक. बोला छत्रपती शिवाजी महाराज. एकच राणी मलपा 6 राण्यांची 6 घरं सेम आहेत. आतमध्ये गेला 2 वर्षे तुम्हाला पाहायला भेटतील. पहिला राणीचा हॉल होता, पाठीमागा तिचा भेट होता चांगलं असं त्यांनी म्हणून बोलतो नको आणि चल एक डुबकी मारके आता जा अलाउड नाही रे. या लवकर या. भाई वन साइड का लगा कुठं लगा चाललोया जाकी कसं सांगायलाय तो नाही रे रायगड ना भक्ती. कोण कोण चालला संभाजी महाराज कधी बोलवतो तानाजी महाराज कोण नाही ना येडे तुम्ही देखा उसमें तो ऐसी जगह से भाग आणि एवढं झाल्यानंतर तो औरंगजेब त्याच्या दरबारात गेला आणि त्याच्या बडी बेगम साहेब समोर काय म्हणला, ये मेरी बडी अरे इस काफिर सिवा ने एक संभा जैसे बेटे को जन्म दिया आणि वही संभा अरे आज हमारे घर में पैदा होता. मी त्या वाघ्याचा इतिहास सांगू शकत नाही, वाघ्या होता की नव्हता. त्या वाघ्यावरनं वाद झाला ती हायकोर्टामध्ये गेलाय, त्याच्यावरती कोर्ट निकाल देणार आहे. इथे माझ्या माहितीला मी रजा देतोय आणि माझ्या मी प्रत्येक ग्रुपला शेवटचे 2 शेर ऐकवत असतो. असे आहेत की घासल्याशिवाय धार नाही त्या तलवारीच्या पातेला आणि मराठ्याने विना अर्थ नाही या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला. की अंधार भर झाला की पाहता दिवा पाहिजे, की अंधार भर झाला की पाहता दिवा पाहिजे आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या भूमीला आई राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांचा शुभा पाहिजे. संभाजी महाराजांचा. हे बघा माहिती ते संपलेले आहेत. दर्शन घेऊन तुम्हाला रिटर्न जसं आलो तसं जायचं. त्याला किल्ल्याचे फोटो पाहिजे. सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराज की जय. नमो पार्वती पते. हर हर